बॅकअप या नोंदणीकृत ब्रिटिश कंपनीचा पत्ता आहे 51 साऊथगेट, विंचेस्टर, हॅम्पशायर. म्हणजे पत्त्यासह नोंदणी क्रमांकासह विघ्नेश शिशिर यांनी त्यांचा भांडाफोड केलेला आहे. राहुल गांधी यांनी ही जी कंपनी आहे बॅकअप्स, या बॅकअप्स कंपनीचे आयकर रिटर्न सुद्धा ब्रिटनमध्ये भरलेले आहेत आणि ते आयकर रिटर्न भरताना त्यांनी स्वतःची ओळख ब्रिटिश नागरिक अशा प्रकारे करून दिलेली आहे. नेमकं कोणत्या वर्षी राहुल गांधी ब्रिटिश झाले ते वर्ष या जनहित याचिकेमधून स्पष्ट होत नाहीये, परंतु युपीए सरकारच्या कार्यकाळामध्ये हे सगळं घडलं असावं असं मानायला वाव आहे. 2004 साली राहुल गांधी पहिल्यांदा खासदार झाले. त्याच वर्षी केंद्रामध्ये युपीएची सत्ता आली, ती 2014 पर्यंत कायम होती. तेव्हापासून राहुल गांधी आज तागायत म्हणजे 2026 पर्यंत खासदार आहेत. जवळजवळ 22 वर्ष सलग ते खासदार म्हणून जिंकून येत आहेत. याच काळामध्ये ते ब्रिटिश नागरिक झाले. याच काळामध्ये त्यांनी ब्रिटनमध्ये कंपनी स्थापन केली. याच काळामध्ये त्यांनी ब्रिटनमध्ये आपलं कार्यालय थाटलं. ब्रिटनमध्ये आयकर रिटर्न भरले. राहुल गांधी यांना बहुधा देशाचा नागरिकत्व कायदा माहिती नसावा. भारतामध्ये दुहेरी नागरिकत्वाची तरतूद नाहीये. जर तुम्ही भारताचे नागरिक आहात तर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही देशाचे नागरिक होऊ शकत नाही. परंतु राहुल गांधी भारताचे नागरिक असताना ब्रिटनचे सुद्धा नागरिक झाले. त्याच काळामध्ये ते भारतामध्ये निवडणूक लढले. त्या काळामध्ये ते संसदेमध्ये गेले. म्हणजे भारतीय नागरिकत्वाचा जो कायदा आहे तो राहुल गांधी यांनी अक्षरशः पायदळी तोडवला. एका बाजूला त्यांनी देशवासियांची फसवणूक केली, दुसऱ्या बाजूला त्यांनी देशाची फसवणूक केली. देशाचा जो कायदा आहे त्याची उघड पायमल्ली केली.